सातारा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली। सातारा महाबळेश्वर रोडवरील वेण्णा नदीपात्रात कार कोसळली। या घटनेत एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जाते। ही घटना आंबेघर गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली। जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाही। चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। सातारा महाबळेश्वर रोडवर रात्री 10 वाजता आंबेघर गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झालाय। यावेळी पुलावरून साताराच्या दिशेने येणारी कार पुलाचा कठडा तोडून थेट वेण्णा नदीमध्ये कोसळली। या घटनेत गाडीतील 4 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। भरधाव कार वेण्णा नदीत कोसळल्याचं समोर आलंय। बारामती तालुक्यातील रुई गावच्या हद्दीत देखील काल 16 जुलै रोजी संध्याकाळी भीषण अपघात झाला। या अपघातात इंदापूर तालुक्यातील युवकाचा जागीच निधन झाले। आदित्य आबेसाहेब निंबाळकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। त्याचे वडील इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर असल्याची माहिती मिळते। गाडीचा टायर फुटल्याने गाडी पलटली। ती एका इमारतीच्या कठड्याला जाऊन आदळल्यामुळे अपघात झालाय।